श्रीराम समर्थ. वेगवेगळ्या संकलनांमधून श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुसंधान. श्री बापूसाहेब मराठे यांनी पूज्य तात्यासाहेबांना विचारले, ऐहिक वैभव मिळावे याबद्दल जात्याच आपल्याला विन्मुखता आहे. आमची स्थिती या उलट आहे. ही विन्मुखता आपल्याला कशी साधली? पटकन पूज्य तात्यासाहेब म्हणाले, याचं सर्व श्रेय परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना आहे. ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत आणि मोक्ष गुरु आपले श्री महाराज आहेत. त्यांनी मला सांगितलं, ऐहिक वैभव मिळवताना 80% प्रारब्ध अनुकूलता आणि 20% प्रयत्न आहे. तेव्हा ऐहिक वैभव मिळतं. हे मिळवताना क्लेश आहेत व अंतकाळी ते सोडून जाताना बरोबर नेता येत नसल्याने प्राणांतिक क्लेश आहेत. या उलट पारमार्थिक वैभव मिळवताना 80% प्रयत्नाला वाव आहे व 20% प्रारब्ध अनुकूलतेला वाव आहे. हे वैभव मिळवताना कष्ट असले तरी क्लेश नाहीत. हे वैभव सांभाळताना आनंद आहे व हे पारमार्थिक वैभव अंतकाळी बरोबर नेता येत असल्याने अगदी आनंदी आनंद आहे. त्यामुळे पारमार्थिक वैभव मिळवण्याची महत्त्वाकांक्षा तात्या तू ठेव. ऐहिक वैभवाच्या भानगडीत पडू नकोस, असा उपदेश ब्रह्मानंद महाराजांनी मला केला. तो माझ्या मनावर ठसल्यामुळे मी पारमार्थिक वैभवाच्या सन्मुख झालो. अमृतानुभवच्या प्रकरणात श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूला वंदन केले आहे. वंदनपर ओवी अशी आहे, आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्ती कारुण्याचा. भगवंताच्या प्राप्तीची जी साधने आहेत ती एक अरण्य वन आहे. वनात कितीतरी झाडे असतात, तर भगवंताच्या प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते एक अरण्यच आहे. या उपायांना फुलवणारा वसंत ऋतू असेल तर तो माझा गुरु आहे. कितीही प्रयत्न करा, उपाय करा, जर गुरु नसेल तर उपाय फुलणार नाही. आज्ञेचा आहे व तंतू. आहे व तंतू म्हणजे मंगळसूत्र. हा आहे म्हणजे सौभाग्य आहे. आज्ञा म्हणजे याचा अर्थ सर्व बाजूने ज्ञा, याचा अर्थ जाणणे. आज्ञा म्हणजे सर्वज्ञ. ब्रह्मविद्या, तर ब्रह्मविद्येचे सौभाग्य असेल तर माझा गुरु आहे. जर माझा गुरु नसेल तर ब्रह्मविद्या सौभाग्यवती नाही. या पलीकडे माझा गुरु अमूर्त आहे. हा देहधारी आहे, तो अतींद्रिय आहे, तो सर्वव्यापी आहे. अमूर्त जरी असला तरी कारुण्याची मूर्ती आहे. त्याच्या देहामध्ये कारुण्य भरलेले आहे. ही करुणा सत्पुरुषात असते. आपण त्यांचे ऐकत नाही तरी पण अनेक वेळा ते सांगतच असतात. श्रीकृष्णाला अर्जुनाविषयी वाटलं, अरे हा ऐकणारा भेटला आहे. तसं सत्पुरुषाला एखादा शिष्य ऐकणारा भेटला तर त्याला ते सोडित नाहीत. अशी करुणा त्यांना असते. अज्ञानी लोकांबद्दल सुद्धा त्यांना करुणा असते. तो सत्पुरुषांचा प्रधान गुण आहे. सत्पुरुषांची जी मानवता असते ती त्यांना चैन पडू देत नाही. पूज्य श्री तुकाराम महाराज म्हणाले, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. परमपूज्य बैलसरे बाबा.